क्या भरोसा है इस जिंदगी। आपली तिकीट अजितदादा सारखी कधी निघेल सांगू शकत नाही, फक्त ते विमानात गेले, आम्ही कुठे जाऊ त्याचा पत्ता लागायचा नाही. म्हणून प्रसंग जीवनामध्ये योग आहे आणि हा योगा योग साधण्याकरिता मृत्यू लोक आहे आणि त्या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही 100 वर्षाची साधना घेऊन जन्माला आलो. ही भगवान परमात्म्याची कृपा आहे. भगवान परमात्म्याचा अवतार आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति, धर्माचं रक्षण करण्याकरिता भगवान परमात्म्याचा अवतार आहे आणि याच धर्माचं रक्षण करून धर्म टिकवण्याकरिता छत्रपती शिवाजीराजांचा अवतार आहे. आणि त्या छत्रपती शिवाजीराजांची जयंती आपल्याकडून साजरी होते, याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. म्हणून आज आपण येतोय. कुठे कुठे माझ्याकडे काय बघताय? इथं कुठं आहे? आईनी विजय भाऊ कुठे? आईनी ते बरं, नुसत्या आईनीत आलो तर रिकामे बसलो का हो? रिकामे बसलो. आज राजांची जयंती. ज्या राजाला खायला काही मिळत नव्हतं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला जिलेबी आहे का नाही? माझ्या राजाची आपली महाराष्ट्रामध्ये आनंद उत्सव साजरा व्हावा. तो आजचा दिवस 1630 19 फेब्रुवारी राजांचा जन्मदिवस आणि तोच जन्मदिवस आज जगात आपण साजरा करतो. ही जर संकल्प कोणाकोणाची असेल तर ती रयतेची माता, तिचं नाव आहे राष्ट्रमाता जिजाऊ. आपण कोणाच्या महाराष्ट्रात मधले आऊसाहेबांचे विचार, आऊसाहेबांचे आचार आणि आऊसाहेबांची संकल्पना फार महत्वाची. ऐका, छत्रपती शिवाजीराजे गडावरती ज्या वेळेला जन्म झाला, सृष्टीला आनंद झाला आणि आनंद झालेला चराचर म्हणू लागला, किती सांगू मी सांगू आणि गोकुळ बसल्यानं आनंद झाला. आनंदामध्ये सगळे नाचू लागले, गाऊ लागले, रंग उधळू लागले. तसं इथं 33 कोटी देवानी माझ्या छत्रपती शिवाजीराजांवरती पुष्पवृष्टी केली आणि सृष्टी केल्यानंतर आनंद गगनात मावेना आणि आनंद उत्सव साजरा करत असताना काही कवी लक्ष्मणाने वर्णन केलं. एकच राजा राजांनंतर कोणी राजदरबार नाही, राजांसारखं जगणू नाही. ऐका, छत्रपती शिवाजी राजांचं जन्म राजघराण्यामध्ये पण राहणं दऱ्याखोऱ्यामध्ये, राहणं
राजेशाही थाटात नाही. राजमहालामध्ये असताना राजे राजासारखे राहिले. झाला शिवनेरी किल्ल्यावरती आनंद उत्सव आहे. छत्रपती शिवाजीराजे 12 दिवसाचे झाले. राजांचं बारस आहे. कल्पना करा, छत्रपती शिवाजीराजांचं बारस झालं असेल कधी, झालं असेल कसं. आता ते कसं झालं असेल ते सांगायला आपल्याला रात्र पुरणार नाही. ऐका, राजांचं पाळण आहे. राजांच्या पाळण्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी जावं गड्यावर झोपावं. आणि त्या पाळण्याची दोरी कोणाच्या हातात आहे? 1500 रुपये तुम्ही बोला. तुमची लय माझी आहे. हप्त्यावर हप्ता, हप्त्यावर हप्ता, हप्त्यावर हप्ता. तुम्हाला हप्ता आहे त्यांनी सप्ताह बंद केली. बहिणी जोमा, भाऊच्या कोमा, सुधरतच नाही. काय लय अवघड आहे. पाळण्याची दोरी कोणाच्या हातात असते हो? माझ्याकडे काय बघताय? माझ्या हातात नाही. माझी दोरी कोणाच्या हातात आहे ते मला सुधरत नाही अजून कोणाला. पाळण्याची दोरी कोणाच्या हातात? माझे ममतेचा हा झुला जो जो बाळा निघल्याचा चाळा जो 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 रे निज माझ्या तानुल्या जो का देते आई यशोदामाई तानुलाचा सुख घेई ममतेची आई. आई ग आई, आई ग आई, तुझ्या हातात पाळण्याची दोरी. दोरी कोणाच्या हातात? आईच्या हातात. पोरांना संस्कार द्यावं कोणी? माझ्याकडे काय बघताय? मी जाऊन येऊ काय परत दाबेल मधनं? आईनं द्यावे. ऐका, छत्रपती शिवाजीराजा उत्तीर्ण झाले. छत्रपती शिवाजीराजांचा जन्म आहे शिवनेरी किल्ल्यावरती. 12 दिवस झाले. 12 दिवसाचे दोरी हातात आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजीराजांच्या मुखकमळाकडे पाहते. राजा शिवधारण केलं ते राजघराण्यामध्ये. राजांकडे पाहिलं. दोरी हलवता 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 राजांचं भूषण बघावं, आयुष्य बघावं, भविष्य बघावं आणि राजाला रयतेसाठी तयार करावं. आणि तयार करणारी विश्वातली पहिली माता आहे. तिचं नाव आहे राष्ट्रमाता जिजाऊ. आणि जिजाऊच्या स्वराज्यामध्ये आम्ही जन्माला आलो. आमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. आता मला सांगा ना, राष्ट्रमाता जिजाऊनं छत्रपती शिवाजीराजांना संस्कार दिले. छत्रपती शिवाजीराजे रांगता खेळता वर्षाचे झाले, 2 वर्षाचे झाले, 3 वर्षाचे झाले. 3 वर्षाचं आपलं बाळ झालं की ते कुठं जातं? अंगणवाडी. तुमच्याकडे आहे का? आमच्या अंगणवाड्या गेल्या, बहादूर शकले सध्या आमच्या अंगणवाड्या. आता आमच्याकडे अंगणवाड्या नाही. जिल्हा परिषदेच्या जवळजवळ 6,500 शाळा बंद झाल्या का? शाळेत पटच नाही. ज्या शाळेत पट नाही तिथला भट काय मरत. जिथं पट नाही शाळा बंद झाल्या. पण ऐका, सावित्रीबाई फुले हक्काचं शिक्षण द्यावं. अहिल्याबाई होळकर रयतेचं स्वराज्य निर्माण करावं. राष्ट्रमाता जिजाऊ धर्माचं पालन करावं. आणि त्याच स्वराज्यामध्ये आपल्या पुराणा संस्कार द्यावं. म्हणून लोकमान्य टिळकांनी आपल्याला समीकरण दिलं. आणि समीकरण देत असताना शाहू फुले आंबेडकरांनी आपल्या पुराणाला शिक्षण दिलं. हे घटनेची उदंगाना आहे. म्हणून रयतेचा राजा छत्रपती शिवाजीराजा झाला आणि घटनेचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाला. हे माझ्या महाराष्ट्राची संविधानाची पहिली पायरी आहे. त्या संविधानाची पहिली पायरी आहे. ऐका, आता आपल्याला लई गोड वाटतं. आता आपली पोरं 3 वर्ष झाली की नर्सरीत जातात. आता आपल्याला नर्सरी आहे, KG आहे. पण मला सांगा ना, त्या नर्सरीमध्ये किती हजार रुपये भरावे लागतात?
आपल्या पोराला पगार 15,000 रुपये, ऍडमिशन 20,000 रुपये. ते मरल का? आपण प्रायव्हेट शाळांना प्राधान्य दिला. माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हक्काची तत्व तुम्हाला दिली. प्रायव्हेट नाही, इथं गुलामगिरी करायची नाही. स्वतःचा हक्क स्वतःने कमवायचं. मोगलांशाहीच्या कुणाखाली झुकायचं नाही. झुकत नाही त्याचं नाव आहे संभाजी. आणि स्वतःसाठी मरण डोळ्याला पाहतो त्याचा बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी. आपल्याकडे पण संभाजी आहेत नाही असे नाही. आपल्याकडे संभाजी कमी आहेत का? पण आमचे संभाजी विड्या फुकून गेले. त्यानं स्वराज्य निर्माण केलं नाही, उलट भावकीचं वाटोळा लावला आमच्या संभाजी. एका भावकीचा सत्यानाश. संभाजी आमचा जोमात फाक फूक देव म्हटला हो कवर क्षेत्राच्या बाहेर काय करायचं असला. जो सगळ्यांना बरोबर घेऊन जातो, बोले तैसा चाले त्याची बंदावी. हे तो एक संदा ठेला बाबा उत्तम म्हणविता त्यांची दास पुढे आज. जे स्वतःच्या जीवाची राख रांगोळी करून तुमचा विचार करतात ना, तो धर्मशील आणि नीतिवंत प्राणी त्याला माणूस म्हणतात. मानवी शरीरामध्ये जन्माला आल्यानंतर जो माणसासारखा माणसासाठी जगतो त्याला माणूस म्हणतात. आणि त्या माणसा समावेत आपण जावं तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच महाराज म्हणतात. धर्माचं पालन आणि ते धर्माचं पालन करण्याकरिता सगळी सूत्र तुमच्या हातात दिली. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. ऐका, राजे 3 वर्षाचे झाले, 4 वर्षाचे झाले, 5 वर्षाचे झाले. 5 वर्षाच्या राजानं शिळकोट किल्ल्यावरती असावं, शिवनेरी तत्वावरती यावं. दादाजी कोंडदेवांना निरोप दिला आणि दादाजी कोंडदेवांना सांगितलं, महालामध्ये बोलावल्यानंतर राष्ट्रमाताची आऊ सांगतात दादाजी कोंडदेवांना. दादाजी कोंडदेव 5 वर्षाचा काळजाचा तुकडा मी तुमच्या पदरात टाकते. याला शिक्षण देण्याचं काम आजपासून कोणाचं? माझं काम संपलं आता. राष्ट्रमाताची जाऊ म्हणू लागल्या, मी जन्म दिला. जन्म दिल्यानंतर कर्म त्याच्या हातात आहे. कर्म धर्म संयमानं पुढचं शिक्षण घेणं हे त्याच्या प्रारब्धामध्ये. 5 वर्षाच्या राजानं दादाजी कोंडदेवांकडे दिलं आणि दादाजी कोंडदेवांकडे देत असताना दादाजी कोंडदेवांना सांगितलं, राजाला असं तयार करा, असं तयार करा, असं तयार करा. इथं आलेला प्रत्येक जीव राजाला मुजरा करेल असं शिक्षण द्या. राजांचं शिक्षण चालू झालं आणि शिक्षण चालू झाल्यानंतर दादाजी कोंडदेव शिकवतात राजांना. आता आपली पण पोरं शिकतात नाही असं नाही. विजय भाऊ, आपल्या पोरांकडे डिग्री आहेत पण नोकरी आहे का हो? नोकरी आता बिचारे आमचे तरुण आहे का त्यांच्याकडे? नोकऱ्या नाही पण हातात 40,000चा मोबाईल आहे का नाही? अंगाशी आहे काही दमा नाही का? आपल्या पोरांना नोकऱ्या नाही पण 40,000चा मोबाईल आहे. त्या 40,000 इन्स्टा आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. आमची पोरं रात्रभर चॅट करून करून सकाळी ताट होतील आणि कधी खाट पडेल याचा हिशोब सुद्धा लागायचा नाही. राजा 5 वर्षाचे, 5 वर्षाच्या राजाला सगळ्यांना बरोबर घ्यावं. 6 वर्ष झाली, 7 वर्ष झाली. 7 वर्षाच्या राजाने बघावं, निरकावं, परकावं, बैठकी करावी. एक मोठा स्वराज्यासाठी निवडावा राजांनी. आणि निवडता राजा आहे. राजा 12 वर्षाचे झाले. 12 वर्षाच्या छत्रपती शिवाजी राजाने 300 मावळे हक्काचे, रक्ताचे, जीवाचे, भावाचे आणि वेळ आले तर स्वतःच्या प्राणाची आहुती या मातीला देतील असे तयार केले. 12 वर्षाचे छत्रपती शिवाजी राजे झाले. 12 वर्षाचे झाल्यानंतर 300 मावळे बरोबर घेतले. छत्रपती शिवाजी राजे बघता 16 वर्षाचे झाले. त्या 16 वर्षाच्या छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या आयुष्याच्या मर्यादेमध्ये महाराष्ट्राचा इतिहास जाणून यावा, दानपट्टा शिकावा, तलवारबाजी शिकवावी, एका मावळीला कलिमिकामा करण्याचं रयतेचे तत्वज्ञान द्यावं. आणि राजाला सांगितलं, सगळ्या मावळ्यांना बरोबर घेतलं. 300 मावळे आणि
तीनशे मावळ्यांना घेऊन पहिला प्रवास केला जुन्नर मध्ये. छत्रपती शिवाजीराजे 16 वर्षाचे जुन्नर मध्ये निघाले. आदिलशाह तख्तावरती बादशाचा रहेतीचा राजा. आदिलशाहला कळालं राष्ट्रमाता जिजाऊचा पुत्र शहाजीराजा भोसले घराण्याचा वारस जुन्नर मध्ये येतोय. घबराट आदिलशाहला आपल्या दिला आणि हेरानं सांगितलं आदिलशाहला आज राजा जुन्नर मध्ये जाणार आहे, महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतोय. दादाजी कोण दिवाणी परिपूर्णता तत्वज्ञान ज्ञान दिलेलं आहे. राजा नेमका आहे तरी कोण कल्पना नाही. छत्रपती राजे दिसतात कसे माहित नाही, पण हेरानं सांगितलं शहाजीराजे भोसले मराठ्याचा वारस महाराष्ट्रामध्ये येतो. पण याच माणसाला महाराष्ट्रामध्ये येऊ द्यायचं नाही आणि मोगल तत्वावरचं पानही हलू द्यायचं नाही. ही संकल्पना, ही कल्पना कोणाची होती? आदिलशाह, विजापूरचा बादशाह. आणि विजापूरचा बादशाह महाराष्ट्रावरती आक्रमण, महाराष्ट्रावरती ताब्यात मिळायचा प्रयत्न करतो. तोच दानवालन ज्यावेळेला छत्रपती शिवाजीराजांना कळलं एवढाच आवाज ऐकला आणि जे 30,000 आले होते ते रिवर्स घेत टाकलेले पळाले. हुजूर क्या हुआ? ये शिवा अकेला नहीं तो उसके साथ आदमी है कितने? ओनली 300. अपने पास कितने? 30,000. तो क्यों भाग के आए? भाग के आए नहीं, उसने भगाया. कैसे भगाया? वो कहता है हर 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 महादेव. वो हर हर महादेव म्हणताय तो तुम क्या म्हणता? आता आमचा कसला इंग्लिश नाही, आमचा मराठी सगळा मिसकुम भुसकुम भुसकुम सुख सकाळ. ते म्हणाले नाही आता काय सांगू तुम्हाला. म्हणाल 300 मावळे 16 वर्षाचा पोरगा 30,000ला पळवलं. कडक काय म्हणाले, याचं नियोजन करावं लागेल, प्रयोजन करावं लागेल, आयोजन करावं लागेल. राजे म्हटलं ही तर सुरुवात आहे. आणि सुरुवात पहिलं राजाने आता ठरवलं आता आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. हंबीरराव एक मावळा आपल्याला जीवाचा आणि भावाचा जीवत्याग करणारा पाहिजे. हो राजा, काळजी करायची नाही. हंबीररावाने एक मावळा निवडावा. एका पोराला जवळ केली. पोरा काय काम करतो रे? काही नाही, काम नाही, दाम नाही. येणार का कुठे? स्वराज्यामध्ये. काय करावं? शिलेदार व्हावं स्वराज्याचं. खरं प्रत्येक पोराला आनंद व्हायचं. स्वराज्याचं शिलेदार झालो तर आमचं नाव इतिहासामध्ये कोरेल आणि इतिहासाची नोंद गडकिल्ल्याच्या दगडावरती जशीच्या तशी राहील. म्हणून आज जवळजवळ 400 वर्ष झाले प्रत्येक मावळा माझा गडकोट जिल्ह्यावरती जिवंत, यात काही नवल नाही. पण आजही छत्रपती शिवाजी राजाचा इतिहासामध्ये जर बोलत कोण असेल तर तो मावळा आहे. आम्ही शिवाचे मावळे आणि रयतेचे शिलेदार, स्वराज्याचे संस्थापक. आपली नोंद कशात आहे? आपली नोंद कशात आहे? त्या भिंतीवरच्या फोटोत असते. ती पण 3 वर्षात अशी शाप खोळमाडून जाते. पुसट. मग बघतात हे आमचे आजोबा, हे जे भिंतीवर आहेत का नाही आजोबा, ह्यांची संपत्ती फार मोठी आहे. एवढं कमावलं, फक्त ते आजोबा मुंडक्यानं शिल्लक राहिले. फोटोत अक्का आजोबा आहे. कधी पाहिलंय अक्का? आपला तरी अक्का कधी फोटो लागणार आहे? आपलं फक्त मुंडकं. काय मग त्याला सजवते. आणि तुम्हाला खरं सांगतो, आपली जास्त मजा कधी होते? बोलत चला, तुम्हाला झालंय काय? रेड बुल आणू, एक एनर्जी ड्रिंक आहे. रेड बुल पियाल्यानंतर आपण असे तान बुवाचा पण सत्यानाश करा. आपल्याला एनर्जी जास्त कधी येते माहितीये का? कधी येते? दुसऱ्याची हलत चालू झाली की आपल्याला जी एनर्जी येते, बाय 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 बाय, हाडा प्याडाचा सत्यानाश, प्याड फाटस तो नाचू. काय ती एनर्जी? मग म्हणतात
मग आम्ही रात्री शेजाऱ्याची जी काय हलत नाचवली ना, अरे मेल्या बिना हलदीतच तू राहिलास तो बघ. त्याला हलत लागली पण तुझी हलत उडाली, त्याचं काय? आपली हलत अशी. विनोदाचा भाग सोडा, ते समर्पण केलं आणि अवक्षम झालं. राजे परितत्वता झाली, राष्ट्रमाता जिजाऊ राजे आता विवाह सोहळा संपन्न करावा. राजाला एकूण बायका किती? किती? 8. तुमच्याकडे किती? त्याला 8 होत्या. आपल्याकडे एकीने खाट टाकला नाही तरी पाठ खांजवायला येत नाही टायमाला. आपली अवस्था, आपली पाठ आपल्यालाच खाजवायला लागते ना कधी कधी. कुठे काठी बघतोय, कुठे खरबरीत भिंत बघतोय. अरे देवळाच्या मंदिराचा प्लॅस्टर झालेला पाठ खरबरून सध्यालाच केला. मग म्हणतो ही धार गेली गावड्यांबरोबर. अरे धार तू पाडलीस, गावड्याचा काय दोष? अवघड आहे का नाही? आपण कुठं कधी बोलू याचा हिशोब लागणार नाही. अरे ते म्हटले, देव म्हटलं अरे माझ्या तरी प्लास्टर ठेव, घरचा नाही ठेवीत तो नाही. आता बघा ना, आपल्या जर पाठीला खाज उठली, आपल्या पाठीला खाज उठली तर आपली शेजारी नाचते. तिला म्हटलं ना, खाजवतेस काय? तुमचं तुम्ही खाजवा. कोणी सांगितलं नव्हतं झकमाऱ्या करायला? तुम्ही याला देतोस. आणि आता तरी ह्यांची मजा आहे, ह्यांना 1500 रुपये भेटल्यापासून ह्या एवढ्या जमात असतात. बस दुपारी 2 वाजता समजू दे हप्ता पडलाय. जशा झोपलेल्या असतील तशा बँकेत हप्ता काढ, हप्ता काढ. आणि आता मध्ये तर केवायसी झाली नव्हती. बचत गटाचा अध्यक्ष सचिवाला विचारायचा, तुझा हप्ता आलाय काय ग? ती म्हणायची नाही 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 नाही. मग ती उपाध्यक्षाला विचारायची, तुझा हप्ता? अख्खा बचत गट बँक ऑफ इंडिया. अरे कशाला? हप्ता नाही. बरं यांना हप्ता आल्यावर झोप नाही. सप्त्याला बोलावा भांडी घासायला, छे कमरण बसवत नाही. आणि हप्ता आल्यावर रोग झाबाला धावतेस तेव्हा तेव्हा नाही मन कसे. आपण एवढे बा येऊन येऊन येणार साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. फुगलास फुगला खाऊन फुगलास. अरे गाडिया येडा झाला का काय तू? साहेब गेला पुढं. आमची तर अवस्था बाहेर वाईट आहे. तुम्हाला खरं सांगू का, यांच्या नादाला मी पण लागलो होतो. मला ग्रामपंचायतीला उभी केली गावात, मला लई खाज मोठी. आई सांगत होती रामकृष्ण हरी म्हणतोस तेवढं बरं आहे, त्या भांजगडीत पडू नको. पण आता म्हटलं मरू दे, एक वेळ जायला काय हरकत आहे. आमचे शिलेदार होते त्याच्यात. महाराज तुम्ही राहा उभं. गावचे म्हटले सरपंच तूच. आता मला पण अभिलाषा लागली, गादी सोडावी आणि खुर्चीवर जावं. आणि काय हो प्रचार. बरं मी सगळी कीर्तनं करत होतो. मी म्हटलं गावात बिवात फिरणार नाही. आणि वार्डमध्ये काय फिरायची गरज आहे? एक दिवस फिरी मारली तेवढ्याची बाबा तू आमचा, तू आमचा, काय काळजी करू नको, आम्ही तुला फसवणार. मी माळकरी आहे, मी महाराज आहे. अहो रात्रंदिवस तुमच्यासाठी हरिपाठ करतोय, काकडा करतोय, वेळ आली तर देवळात झोपतोय, तुम्हाला घरात झोपायला पाठवतोय. तू आमचा. बरं हरकत नाही. मी कॅल्क्युलेशन केलं, म्हटलं 332 मतं माझ्या हक्काची मला मिळाली की मी विनर. गुळाळ बिळाळ सदरा धोतर काढला, चांगली पांढरी पॅन्ट आणली, वरती चांगला जॅकेट घातला आणि गेलो. चला इलेक्शनला. आमचा 6वा नंबर होता. 6व्या नंबरला गेल्यानंतर मी यांना म्हटलं, आतून आलो की असं केला की फक्त तुम्ही फटाके फोडा. कुठं फटाके फोडा? 6 जणांनी आता मलाच फोडली. चल भाई. हातात निकाल आणल्यानंतर 6 जणांनी रगडली मला, पाडली ग्रामपंचायतीला. बघताव काय महाराज असो. ही जर महाराजाची अवस्था असेल तर तुमचं काय धुरला पाडतील. तुम्ही फक्त येऊन येऊन येणार कोण. आणि निकालाच्या दिवशी झाला काळा तोड. हो पुढे घरी गेलो अगदी आनंदात. आई दरवाजात उभी होती. आलास? आलो. काय झाला? पडलो कुठं? बहादूर शकला. आता काय त्याला आपली भाभी तुझी चिंता त्याची सर्व आहे. आई म्हटली
सकाळ संध्याकाळ ओरडतोस आणि पावट्याची भाजी घेऊन घरात येतोस, तेवढं बस आहे. थोडं पनीरची अपेक्षा करू नको, मरशील नाही तर काजूच्या बियाच्या अपेक्षेने जाशील आणि बिबव खाऊन परत येशील. आम्ही शिलेदार भाऊ का माझे डोक्यात आणून घ्यायची वेळ झाली. समर्पण केलं, ऐश्वर समर्पण मिळालं आणि त्या सांगितलं विजयाच्या अवतारावर शहराच्या संस्थापन करण्याकरिता, धर्माचं रक्षण करण्याकरिता साम्राज्याभिषेक भगवान परमात्म्याकडे पाहिलं आणि देवाला साक्ष ठेवून सांगितलं, जो तुझी शरण येईल त्याचा शिलेदार रयता राजा होईल. आणि रयतेच्या राजाने एक सांगितलं, ज्यानं जन्माला घडले त्याच्या नावाचं जय घोष करा. विठोबा